शुभ संध्याकाळ बहिणीनं. आता आली बघा आपली पोरडी घेऊन शिना. पोरडी चालतं कुकू आणि दाजी गेलत जातच्या याला मायला. होय आल्या आल्या प्रसाद सगळेजण बसली ती घेऊन शिना खात बसलो. हा. देवदेव एकदम भारी झाला आणि गर्दी लय हो आपाट. तिला काही नेलं नव्हतं. आवा मला कशाला नेतात त्यांनी आणि त्यांचा दोस्त दोघ जण गेलते आणि मला पण इथं पोरडीला कुकू आलत त्यामुळे मला काय जाता येत नव्हतं. असं कारण सांगितलं तर कळतंय की का वरनं कशाला म्हणायचं मला कशाला नेलं. नाही मला कुकू आलत त्यामुळे मी काही गेली नाही. आणि सांगायचं असं की पोरं शाळेला गेलती गुरांचं ही बघायला कोण नव्हतं घरी पण कोण नव्हतं त्यामुळे मी गेली नाही. इथलं सगळं काय उरकून शिना मी इथनं 3 वाजता गेली आणि पोरं बरोबर 4:30 पावणे 5 वाजता आलती माझ्याकडं चावी न्यायला. मी घराला कुलप घालून गेलती वय. काय करायचं आपल्यात माणसंच नाही ते हो. येनमेन बघायला गेलं ही 2 शाळेला गेली तर दोघच आम्ही राहतोय. हिला कुकू आलं की जाते ना. आता या तुम्हाला माहितच आहे की ह्या महिन्यात पारड्याचा कार्यक्रम सरास गोडव्याचा जास्त राहतोय त्यामुळे हिला वारसून का नाहीच कुठला कुठलाच नाही. शुक्रवार हायच हायच. सारखं. आता आली बघा ह्यातलं जे निवड असतो ते काढला. पोरांना म्हणलं घ्या खामशीना प्रसाद असतो म्हणलं ते. पोरांनी पण घेतलं खामशीना. आता लागले ते मेवा ही खायला. गेलतो बघा जत्रला. जत्र जरा झाली आज आपदा. बरं का आपदा कशी झाली कारण जे हायवे जे आहे बाहेरला तिथं आत गाडी आम्हाला न्यायला लय वेळ गेला. लय म्हणजे 1.5 तास गेला आणि पूर्ण ट्रॉफिक जाम झालेलं. सगळं फपुट डोळं तर फपुट्याने नुसतं घाणीनं गच्च भरलं होतं. आणि तिथला अजून ते कसं घासणं ज्या त्या देवाचा नवीन नियम असतो. जे मुखदर्शन जे घ्यायचं आहे आपल्याला ते मुखदर्शन होतं ती कल्लोळाच्या पूर्ण पलीकडल्या साईडनं. आता गर्दी माणसं लांब लांब येणार येते आणि चारी साईडनं जे होतं का नाही ती प्रत्येक म्हणजे त्या देवस्थानाचं जग आणि त्यांच्या मानाच्या परड्या मानाच्या पालख्या आल्या असतील मानाचं जग असतील जे ती मान सन्मान केलाय कशाला म्हणल्यावर हा मानाचं असतंय. तर बहिणीनं स्वामींचा फोटो बघा कसा दिसतोय. आणि कसं झालं माहिती का बाळमामाचा फोटो मला असा बारका दादून नोंकारनं दिलता. मग ती कुठे ठेवायचा तर मी हे असं इथं स्वामींपाशी इथं असं म्हणजे ते हे केलंय मी चिटकवलंय तिथं. तरी बरोबर केलंय का कसं केलंय सांगा मला. आल्या आल्या आधी पोरडी ठेवली. आधी देवाला दिवा लावला अगरबत्ती लावली. कारण की कसं आहे मला करमत नाही माझं मनच लागत नाही दुसरीकडं जोपर्यंत मी देवांपाशी येत नाही देवांना अगरबत्ती दिवा लावत नाही तोपर्यंत हिचं मन रमत नाही. कारण ती कसं आहे दररोजचं हिला ती सवय लागलेली आहे. एखाद्या वेळेस आपण काय म्हणतो की आंघोळ केल्यावर आपल्याला चहा लागतो तसा हिला एखाद्या वेळेस ती चहा नसला तर चालतोय. पण पहिली जी देवपूजा असते आणि मी तर तुम्हाला ह्याच्या अगोदर बी म्हणलंय की सकाळचं हिचं काय काम नसतंय. आंघोळ केले देवपूजा नंतर मग बाकीचं काय असेल ते आता काय झालंय मनच राहत नाही आणि ध्यान पण कुठं लागत नाही. त्यामुळे पडदिशी कधी देवांपाशी येते कधी नाही असं होतंय. कधी दिवा लावती कधी अगरबत्ती लावती कधी देवांच्या पाया पडते असं होतंय. मनच राहत नाही. मग कुठं दुसरीकडे जर आपण कामात मन आपलं जरा इकडे तिकडे करायचं जरी बघितलं तरी सुद्धा जमत नाही. मग काय नाही बघा पहिली देवपूजा आणि मग काय असेल ते दुसरी कामं बघत असते. तर ही सवय चांगली आहे का नाही माझी सांगा. ही जी सवय आहे ती चांगलीच आहे. आणि मेन म्हणजे मी यास्तोर लेकरांनी दाहरा ही घेतल्या काढून शिना शेरडा करडा सगळी बांधली. म्हशीला वैरण टाकली. म्हैस आज घरीच होती कारण की म्हैस लय ओरडत होती म्हणून मी काय केलं जाताना म्हैस आणून शिना घरी बांधून गेली. म्हणजे काय टेन्शन येणार नाही. म्हणलं आपण जरी पुढे गेलो मागा म्हैस ही सुटली तर काय भ्या नाही. कसं आहे म्हशीचं म्हैस मारती नव्या माणसाला पळत जाते नव्या माणसाच्या अंगावर. म्हणून म्हणलं उगा फुटाणा नको आपण जायचं पुढं ह्यानी नाही तर घरी लेकरं असल्यावर लेकरांची गोष्ट पण वेगळी म्हणून घरी बांधून गेली बा. यांचं टेन्शन नको म्हणलं. परत जर आलं परत मला म्हणणार सुटली गेली तर लक्ष दिलं नाही असं केलं तसं केलं. हे 1000 प्रश्न वाढस्तोर आपली घरी आणून दामलीला बांधली आणि गेली जरा तिथं घटीकवर पोळ्या विषय करायला लागती भाजू लागती तोपर्यंत तर दादू चावी घ्यायला आला. मग जीव जरा कुठं भांड्यात पडला. म्हणलं आता लेकरं आली ती आता लेकरं घरी ध्यान ठेवायला असल्यामुळं काय भ्या वाटत नाही. नव्या माणसाला म्हैस पळतच अंगावर जाते. तिला नवी माणसं चालत नाही म्हणून मला भ्या वाटतं दुसरं काय सुद्धा नाही वाटत. रेडी कशी आणून बांधलं शिर्डीला जाऊन खाल्लं मकवानाचं नुसतं खाय आणलं आणि
आणि आपलं ते हे पण घेतलं खुरपूनशी नाही तासभर गेला माझा त्यात. वांगी खुरपून घेतली, कांदा विसा खुरपून घेतला, विसा ढोबा करून घेतला ते ह्याला लसणाला. इकडं कशी आहे भाऊभावांची मिठी चालू आहे. नुसती मेव्यावर तुटून पडले ती ह्यांची बहीण आता जागी झाली बघा हे बघा. येता या बसकी खाद्यात सगळं आता जागी झाली ग ती. ती माझ्या सगळं जेवण केलं माझ्या संग तिला. आणि इतक्या उशीर ही पिशवी तिने खुडबुड खुडबुड चालू होती. दुसरं काय नाही, कारण ह्यांची मिठी उठली हो. मेवा असला का नाही असा मग काय नाही. असं ते लेकरं आहे की लेकरांचं आवडतं आहे ती मेवा मिठाई होय. फळ काय खावा दमान घ्या. आवडतंय का ताई? ताईला तर काय ढिला मीटरच नाही, सगळंच आवडतंय. सगळंच आवडतंय तिला. तिला काय आवडत नाही असं नाही. तिला लय भारी आवडतंय. तिनं मला आज मागितलं होतं. तिला म्हणलं अजून काय असं बोलायचं नाही, 10-15 दिवस गप्प राहायचं, शांत राहायचं. तिनं सकाळ सकाळ नाव काढलं होतं. तिला ध्यान झालं आज. कशाचं काय ताई? मटणाचं? कारण ह्या महिन्यात चालतच नाही ना ती अजून पण. वर्ग घेऊन चालली म्हणल्यावर म्हणली मम्मी तुझ्या संग मी जेवायला. म्हणलं तिथं पोळी हाय, गुळवणी हाय, भात भाजी असं हाय बरं म्हणलं ताई. मग थोडीशी म्हणजे मम्मी तिथं मटण नाही. म्हणलं नाही मटण नाही तिथं. एक शाने बाई माझी. झालं तुमचा प्रवास कसा झाला? चांगला झाला ना? एकदम भारी. करमलं का आज मला सोडून? अजिबात नाही. आणि मला पण करमलं नाही तुम्हाला सोडून. सारखं ध्यानात यायचं, गाडी दमान असेल का, गाडी फास्ट असेल का, तिथं पोचला असतेल का, सारखं असं मन करतो. नाही एकाला दोघं होतं, दमानं बोलत गेलो. रस्ता बी जरा मध्ये आधी खराब आहे. अहो फोन लावायचा तर माझ्याजवळ फोन पण नव्हता. आणि ह्या कामाच्या जितीनं काय कळलं नाही. तुम्ही गेल्यावर कुठं मन लागलं म्हणून केला लसणाला वापा दाना 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 समजा घेतलं खुरपून शिना ती वांगी घे आणि घेतला वापा करून शिना. लसूण पण बघितला, सांगितलं आपल्या वाच्याला, दिनूला सांगितलं. दिनू म्हणला उंदेशाला दादूला लावून द्या, मी तिथनं आणून देते. लसणाचं पण आज जुगाड लावून ठेवलं. तुम्ही काय मला लसूण आणून देत नाही, मी काय लसूण लावत नाही. त्यामुळे म्हणलं त्याला एक पिंडी ऍडजस्ट कुठनं तर करून दे, दाद्याला सकाळपारी लावून देते. तर म्हणला गिनीच्या मांडी द्या लाव, लसूण मी आणून ठेवतो. बघा बरं तुम्हाला किती दिवस झालं सांगते पण तुम्ही ऐका ना. माझ्या भाच्याला एका ह्याच्यात शब्दात मला हे केलं का नाही, मामी आणून देतो म्हणलं का नाही. आणि दुसरी गोष्ट मला म्हणत होता मामी वरचं तुकडं फोडून घे सांगा मामाला, लय तण झालंय त्यात. मी म्हणलं हो यार तण झालंय सांगते म्हणलं. बसलो गणवतीनं दोघं पण उशीर तिघ जण बोलत बसलो. त्यांची पण त्यांनी घेतली समिती मका फोडून शिना ऐकली. झालं त्यांचं आज वय लागा. मग मला तर मग फोन फिन करायला लावायचं त्यांच्याकडं. त्यांनाच म्हणलं असतं एखादा पंप मारा मग त्यात. अहो मस्त मनात आलतं पण आपल्या काय दुसऱ्याला त्रास कशाला म्हणून मी आज जीवच रेटली ना, काहीच बोलली नाही. माझ्या मस्त मनात आलतं एखादा पंप मारायला लावाय उगा पोरांना, एखादा पंप मारायला लावावं. होतं कधी तर आपल्याकडे जर तेवढंच एक पंप मारला असतं तर आपलं वरलं तुकडं भागून जात होतं. पण ती फोरत होते आणि परत माझं झाल्यावर मी गेली वर झालं वर. बहुतेक तर त्यांनी सगळं काय फवारले का नाही एवढं काय मला माहित नाही, पण 3 तुकडे तर फवारली असतील असं वाटतंय. तर असू द्या मित्रांनो, आज गेलतो जतच्या जत्रेला, यल्लमा देवीच्या जत्रेला गेलतो. देवदेव एकदम मस्त झाला बरं का. आणि तुमच्या कविता ताईला आलतं इथलं तिच्या आत्याच्यातलंच कुकू. पाहुण्याच होतं कुकू तिथलं आलतं. त्यांनी सांगितलं होतं लवकर ये म्हणून ना. जायला पण लय उशीर झाला इथल्या कामांमुळे. कामाचा एक वैताग आलाय. आणि मेन म्हणजे मला बायका लागले त्या नावं ठेवायला. म्हाताऱ्या माणसांनी चालती म्हणते ते. आता काय करू मनकं दुखतंय, माणसं सगळं शिर सुजून गत झाले मानकुट माग असं सुजलंय, असं गुटवा आले गत आले इथं मागं. काय करायचं.